इयत्ता 11वी व 12वीच्या विद्यार्थ्यांना आता श्री साईबाबा संस्थांच्या शैक्षणिक संस्थेत MHT CET शिक्षण हे विशेष सवलतीत घेता येणार आहे। संस्थांना याविषयी मागवलेल्या टेंडर प्रक्रियेत आकाश इन्स्टिट्यूट संस्थेनं हे टेंडर घेतलंय। यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आता हे शिक्षण घेता येणार आहे। तर गरजूवंत विद्यार्थी ज्यांची परिस्थिती नसेल अशा विद्यार्थ्यांसाठीही साई संस्थांनं त्यांना हे शिक्षण देऊ केलंय। श्री साईबाबा ज्युनियर कॉलेजमध्ये आता विद्यार्थ्यांना हे शिक्षण मिळणार असल्याचं आकाश इन्स्टिट्यूटचे अमोल भांबारे यांनी सांगितलंय। ही पहिलीच असून श्री साईबाबा संस्थांनं विद्यार्थ्यांसाठी प्रतियोगी परीक्षेचं प्रशिक्षण सुरू केलंय। यामुळे विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग व वैद्यकीय प्रवेशासाठी चांगली तयारी करता येणार आहे। माझं नाव हर्ष दीपक जगताप, मी आता 11वी सायन्सला ॲडमिशन घेतलंय। मला आकाशचे MHT CETचे क्लास घेण्याची संधी मिळाली। बाहेर खूप जास्त फी आहे पण इथे कमी खर्चात होत आहे। हो, मला खूप आनंद आहे, आपल्याला कमी खर्चात मिळत आहे। साईबाबा संस्थांचे मी खूप आभारी आहे। गरजू विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी संस्थेशी संपर्क करावा असं अमोल भांबारे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय। सध्या आपण जे आकाश इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून श्री साईबाबा ज्युनियर कॉलेज जे आहे तर त्या ठिकाणी 11वी आणि 12वी या इयत्तांमध्ये जे विद्यार्थी शिकत आहेत तर त्यांच्यासाठी इयत्ता 11वी 12वी मध्ये ॲडमिशनची जी प्रक्रिया आहे तर ती आपली सध्या सुरू आहे। या टेंडर प्रोसेसमध्ये आकाश संस्थेने पार्टिसिपेट केलेलं होतं आणि या पार्टिसिपेशन्समधनं भारतामधली सर्वात कमी फी ही आपण या शिर्डी संस्थांच्या माध्यमातून या उपक्रमाच्या माध्यमातून आपण ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतो। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आकाश संस्था ही गेल्या 36 वर्षांपासून भारतामध्ये सर्वोत्तम निकालाची परंपरा आमची राहिलेली आहे। या वर्षीचाही निकाल आपण जर बघितला 2025 मध्ये तर महाराष्ट्राचा जो काही MHT CETचा जो काही टॉपर आहे तर तो आकाश संस्थेचा आहे। आणि त्याचबरोबर आमचे नीट आणि त्याचबरोबर JEE एक्झाममध्ये सुद्धा भारतामध्ये सर्वोत्तम निकाल आम्ही देत आहोत। या शैक्षणिक उपक्रमाच्या माध्यमातून आपण श्री साईबाबा ज्युनियर कॉलेजमध्ये ऑनलाईन लेक्चर्सच्या सुविधा त्याचबरोबर फिजिकल लेक्चर सुविधा, या फिजिकल लेक्चर सुविधेमध्ये आपण फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथ्स या 4 विषयांचं अध्यापनाचं काम हे आकाशचे जे काही फॅकल्टी आहेत तर ते करते। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना ऑनलाईन ॲक्सेस असेल, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आपण सर्व प्रकारची जे बुक्स प्रिंटेड असतील तर त्या बुकची सुविधा ही आपण याच्या माध्यमातून देणार आहोत। सोबतच आपल्याकडे टेस्ट शेड्यूल जे असेल तर त्या ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा सर्व प्रकारचं टेस्ट शेड्यूल आपण विद्यार्थ्यांना याच्या माध्यमातून उपलब्ध करत आहोत। नाही, आपण यामध्ये कॉलेजचे जे काही संबंधित विषय आहेत साधारणपणे आपण जर सायन्स स्ट्रीम मध्ये बघितलं तर आपल्याला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ्स आणि लँग्वेजचा एक पेपर असतो। त्यासोबत एखादा वोकेशनल सब्जेक्ट जर घेतलेला असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल, फॉर एक्झाम्पल क्रॉप सायन्स असेल, हे सब्जेक्ट असतात। या सब्जेक्ट पैकी जे क्लासरूम टीचिंग आहे तर त्यामध्ये आकाश इन्स्टिट्यूट जे आहे तर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी या विषयांचे लेक्चर जे असतील तर ते आकाशची फॅकल्टी घेतील। याच्यामध्ये कॉलेजचं वेगळं असं कुठल्याही प्रकारचं अध्यापन त्याच्यामध्ये असणार नाही। कॉलेजकडनं त्यांचे प्रॅक्टिकलची सुविधा जी असेल तर ती त्याच्यामध्ये ती करून घेतली जाईल। परंतु जे काही शिकवण्याचं काम आहे 11वी आणि 12वीचा जो संपूर्ण सिलेबस असेल तर या 4 विषयांमध्ये आम्ही आकाशच्या माध्यमातून ते शिकवणार आहोत। त्या शिकवण्यासोबतच आपण जर MHT CETचा जर आपण एक्झामचा पॅटर्न बघितला तर त्यामध्ये 11वी आणि 12वी अशा दोन्ही इयत्तांचाच त्या सिलेबसमध्ये समावेश आहे। 11वीचा 20% सिलेबस हा MHT CET मध्ये असतो आणि 12वीचा 80% सिलेबस हा MHT CET मध्ये असतो। त्यामुळे आपण हे अध्यापन करत असताना क्लासरूम सोबतच विद्यार्थ्यांची MHT CETची जी तयारी आहे तर ती आपण त्याच्यामध्ये करून घेणार आहोत। आपण MHT CET जर बघितलं तर महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट आपण त्याला म्हणतो। या माध्यमातून आपल्याकडे जे काही महाराष्ट्र राज्यामधले जे काही गव्हर्नमेंटचे जे काही इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत त्याचबरोबर जे काही मेडिकल स्ट्रीम मधले जे अलाइड कोर्सेस आपण ज्याला म्हणतो, ज्याला आपण B फार्म म्हणूयात, D फार्म म्हणूयात, त्याचबरोबर काही वोकेशनल कोर्सेस जे आहेत तर त्या ठिकाणी MHT CET ही एंट्रन्स जी आहे तर ती कंपल्सरी आहे। म्हणजे विद्यार्थी हा या एंट्रन्सच्या माध्यमातून इंजिनिअरिंग त्याचबरोबर जे काही पॅरामेडिकल कोर्सेस आपण त्याला म्हणूयात त्यांच्यामध्ये विद्यार्थी ऍडमिशन्स घेऊ शकतो।
ऍडमिशन कधीपासून आता इयत्ता 12वीच्या ऍडमिशनची प्रक्रिया आपली सुरू झालेली आहे. इयत्ता 12वीचे जे काही क्लासेस आहेत तर ते आपण 3 जुलैपासून सुरू करतोय. इयत्ता 12वीच्या ऍडमिशनसाठी आपण श्री साईबाबा ज्युनियर कॉलेज या ठिकाणी आपण संपर्क करावा. त्यासोबतच 11वीची जी काही प्रवेश प्रक्रियेची पहिली यादी जी आहे तर ती जाहीर झालेली आहे आणि या पहिल्या यादीच्या नुसार आपण जर विचार केला तर 11वीची ऍडमिशन प्रक्रिया सध्या सुरू आहे. ज्यावेळेला ही संपूर्ण प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल त्यावेळेला आपले क्लासेस जे आहेत तर ते क्लासेस काय होतील या ठिकाणी सुरू केले जातील. प्रतिनिधी प्रदीप पाटील, एस न्यूज मराठी, शिर्डी, अहिल्यानगर.